नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजची बातमी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची आहे, कारण सरकारच्या माध्यमातून एक मोठी घडामोड समोर आली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर करण्यात आला असून हजारो कोटी रुपयाचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। देशभरातील तब्बल 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुमारे 92,00,000 शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे। केंद्र सरकारचा PM किसानचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळून शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपये मिळणार आहेत। शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही या हप्त्याची वाट पाहत होता आणि अखेर तो मुहूर्त आज लागला आहे। सरकारने जवळपास 72 कोटी रुपयाचा निधी बँकांना उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून निधी ट्रान्सफर होण्यास सुरुवात झाली असून पुढील काही तासात तुमच्या मोबाईलवर मेसेज येऊ शकतो। परंतु एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा निधी सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। सरकारने स्पष्ट केलं आहे की फक्त पात्र आणि निवडक शेतकऱ्यांच्या खात्यातच पैसे जमा केले जाणार आहेत। त्यामुळे काही शेतकरी अपात्र ठरू शकतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या संदर्भात घोषणा करत शेतकऱ्यांच्या सर्व शंका दूर केल्या आहेत। सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असंही सरकारने सांगितले आहे। आता जाणून घेऊया सर्वात महत्त्वाची बातमी। निधीचे वितरण 2 टप्प्यामध्ये होणार आहेत। पहिल्या टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांची नावं या यादीत आहेत त्यांच्या खात्यात आजच पैसे जमा होणार आहेत। या जिल्ह्यामध्ये लातूर, नांदेड, बीड, सोलापूर, अकोला, अमरावती, वाशिम, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जळगाव, धुळे, बुलढाणा, नंदुरबार, यवतमाळ आणि वर्धा, रायगड यांचा समावेश आहे। तसेच अनेक तालुक्यामध्ये दुपारपासून रात्री 12 वाजेपर्यंत निधी जमा होऊ शकतो। म्हणून जर संध्याकाळपर्यंत पैसे आले नाहीत तरी घाबरू नका, रात्रीपर्यंत कधीही रक्कम जमा होऊ शकते। पण शेतकरी बांधवांनो, जवळपास 30% शेतकरी अपात्र ठरल्याची माहितीही समोर आली आहे। यामागचं मोठं कारण म्हणजे सरकारने काही नवीन अटी लागू केल्या आहेत। एका रेशन कार्डवर फक्त एकाच व्यक्तीला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार। पती पत्नी दोघेही लाभ घेत असतील तर त्यापैकी एकालाच पैसे मिळतील। चुकीची कागदपत्रे घेऊन फार्मर ID काढलेल्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे eKYC पूर्ण नसेल तर पैसे मिळणार नाहीत। म्हणून अजूनही ज्यांनी eKYC केलेली नाही त्यांनी तत्काळ पूर्ण करून घ्या। सरकारने आधीच छाननी केलेली असून ज्या शेतकऱ्यांनी नियमांचे पालन केले आहे त्यांनाच लाभ मिळणार आहे। त्यामुळे कोणतीही चूक करू नका आणि आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवा। ज्या शेतकऱ्यांचं नाव पहिल्या यादीत नाही त्यांनी अजिबात चिंता करू नका, कारण दुसरी यादी पुढील 4 ते 5 तासात किंवा पुढील आठवड्यात जाहीर होईल। त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याची समावेश असू शकतो। शेतकरी बांधवांनो, आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक कुटुंबांसाठी हा निधी म्हणजे मोठा आधार आहे। खत, बियाणे, शेतीची तयारी किंवा खर्च या सगळ्यांसाठी हे पैसे उपयोगी पडणार आहे। मात्र शेवटी एकच विनंती, अफवावर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या। जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। पैसे आले की अजून आले नाहीत, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। तर ही होती आजची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। पुढील अपडेट लवकरच मिळेल। धन्यवाद।